नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण मेथीची भाजीची रेसिपी बघूया। गॅस गरम ठेवते आणि भाजी मी चिरली नाही हा, तिला आहे ना फक्त मोडले हाताने, असे दोन फक्त तुकडे केले त्याचे आणि धुवून घेतले आणि आपण असेच टाकणार आहोत फोडणीला। हे दोन तुकडे करायचे, साफ करते वेळीच अशी मोडून मोडून घ्यायची, म्हणजे परत हे नको, डबल काम नको। ही थोडीशी तुम्हाला दाखवायला ठेवली होती, मी ती धुवून घेते, पाण्यात टाकून ठेवले राहते ते। आता आपण टाकूया 2 पळी तेल, 2 पळी नको, थोडीशीच आहे भाजी, 1.5 पळी टाकते, 1 आणि अर्धी टाकली। त्याच्यामध्ये आपण 2 कांदे चिरले ते टाकले। त्याच्यामध्ये आपण अशा मिरच्या बारीक मोडून टाकूया, टाकायच्या नाही, आता मोडूया। हे 2 तुकडे करायचे, अटके अटॅच ठेवायचे। 3 मिरच्या टाकल्यात, कांदा शिजण्यासाठी अगोदर मीठ टाकूया। पालेभाजीला ना मीठ कमी टाकूया, नाहीतर ती खारट होते। 1च चमचा टाकलेली, त्याला शिजून घ्यायचा। कांदा अगोदर शिजून घ्या, मिरचीला पण कांद्यामध्ये शिजून घेऊया। ते खायला पण बरी आवडते, नको हवे तर वेगळी पण ठेवता येते मिरचीला, म्हणून अशी मी मोडून टाकलेली। कांदा चांगला शिजू द्या मिरच्यामध्ये, तो विरघळला, लाल कलर सोनेरी कलर आला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, मेथी टाकली। आता धुवून घेतले स्वच्छ, पाण्यात टाकून ठेवले ते अगोदर 2-3 पाणी धुवून घेतले, कारण बाहेरची असते भाजी, स्वच्छ धुतलीच पाहिजे तिला। हाताची भाजी असते, ती घरगुती तर भाजी नाही आहे। थोडं मीठ टाकलं त्या पाण्यामध्ये आणि ठेवली होती पाण्यामध्ये, त्यांना धुवून घेतली। त्याची मोठी असेल तर हाताने काढून चिमूटभर टाकते हळद त्याच्यामध्ये, थोडीशी टाकली, थोडी भाजी आहे ना, थोडी आता आपण त्याच्यामध्ये टाकली भाजी, एवढीच आहे। चाळणीमध्ये धुवून ठेवायची, म्हणजे त्याचं पाणी काढून निघून जातं। आणि न चिरलेली भाजी हाताने मोडून टाकायची, भाजीची चव बघा किती चांगली असते, त्याची चवच वेगळी असते। कांदा जास्त टाकायचा, तर मी 2 कांदे टाकलेत बसाभर भाजीला। जर जास्त करायचे असेल तर जास्त कांदा टाकायचा। आपण अंडा मसाला करूया। भाजी बाजूला ठेवून देते आणि अंडा मसाल्याची कढई तयार करायची। अंडी मी कापून घेतले आणि कांदा पण कापलाय, कांदा टॅमॅटो बारीक चॉपर करून घेतला। आता ह्याच्यामध्ये ना अगोदरच टाकते कांदा, कारण ती स्टीलची कढई आहे ना, तेल सगळं ओढतो बाहेर।
आमच्या नॉनव्हेजची आणि व्हेज जेवणाची भांडी वेगळी असतात, त्याच्यामुळं तिला वेगळी साईज स्टीलची आहे. ती आमच्या हळदी कुंकात भेटलेली गेल्या वर्षी सोसायटीच्या. तांदळाचं भांडे निवड घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसंच करायचं, जास्त ओलं नाही करायचं. असं तर तिखट डाळ बनवलेली आहे, फक्त चपाती सोबत खायला वगैरे. अंड्याच्या ह्याला छोटा चमचा, थोडंसं प्लेटमध्ये तेल होतं ते वापरलं ना. कांदा टमाटर शिजवून त्याच्यामध्ये अंडी सोडून अंडी कापून घेतले आणि असं टाकून दिले. आधी वापरून घेतले अंडी. अंड्याची भाजी पण झाली आहे बघा. हलकंच हलवते नाही तर ते मोडतील. कापलेली आहे ना, मोडायला नाही. वरून कोथिंबीर पण टाकले.